मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहे. तरी ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत त्यांनी काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पुढच्या महिन्यात त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये येणार आहे. त्यासाठी तुमचं बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. अन्यथा जर तुमचं आधारला तुमचं बँक दुसरं सीडिंग असेल तर तुमच्या त्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे येतील. ते पण तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो. मी आता ज्यांचा फॉर्म भरला त्यांचा असा इश्यू होता की त्यांचं लग्नापूर्वीचं नाव वेगळं होतं आणि आत्ताचं लग्नानंतरचं नाव वेगळं होतं. तर त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड सगळं अपडेट केलं होतं. बट बँकेमध्ये त्यांची काय डिटेल्स होती ती जुन्या नावाने होती, त्यांच्या वडिलांच्या नावाने होती. त्यामुळे त्यांना त्यांचं सर्वात प्रथम त्यांचं नाव चेंज करावं लागलं आणि नाव चेंज केल्यानंतर त्यांना अजून एका समस्या आली होती. ती समस्या अशी होती की त्यांचं जे काही सीडिंग आहे आधार ते दुसऱ्या बँकेचं होतं, म्हणजे जुन्या बँकेचं होतं. त्याची KYC जे आहे ते दुसऱ्या अकाउंटची होती. ते अकाउंट पण बंद पडलेलं होतं. मग त्यावेळेस त्यांना काय करावं लागलं, सर्वात प्रथम तर त्यांना बँकेमध्ये जे काही आधार कार्ड पॅन कार्डवर नाव आहे ते चेंज करावं लागलं. त्यानंतर त्यांना बँकेत जाऊन त्यांना जी काही जुनं KYC केलेली आहे ती होती त्यांची कोटक बँकेमध्ये. मी एक एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. ते कोटक बँकेचं अकाउंट हे बंद होतं. तर त्यांना सर्वात प्रथम पहिल्यांदा ते कोटक बँकेमध्ये जाऊन त्यांना ते डिलिंक करावं लागलं. आणि नंतर त्यांना पुन्हा जे काही चालू अकाउंट आहे, जे काही फॉर्म भरताना त्यांनी भरलं आहे होतं ते त्यांना परत सीडिंग करावं लागलं. म्हणजे एवढी किचकट प्रोसेस आहे. सामान्य माणसांना ही लवकर समजणारी नाहीये. तर सर्वात प्रथम तुमचं बँक सीडिंग कोणतं आहे आधारला ते चेक करणं गरजेचं आहे. ते कसं चेक करायचं याचा ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा. जर कोणाला काय अडचण वाटली तर नक्की कमेंटमध्ये कळवा. 100% सगळ्या प्रश्नाचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर ज्यांच्या खात्यात 3,000 नाही आले त्यांना नेक्स्ट मंथमध्ये जे काही 27 तारखेला एक हप्ता येणार आहे, त्या 27 तारखेला एकदा तुम्ही अकाउंट चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का. जरी नाही आले तरी नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला 4,500 रुपये हे भेटणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह असणं गरजेचं आहे, तुमचं बँक सीडिंग असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी असणं तुमचं गरजेचं आहे. जवळजवळ खूप जणांचा हाच प्रॉब्लेम आहे. आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत. ज्यांना आले आहेत त्यांना काही कोणतीही अडचण नाही. त्यांना आता काही करायची आवश्यकता नाही. पहिल्यांदा आपण फॉर्म भरतानाच एक त्यांनी ऑप्शन दिला होता की तुमचं बँकला आधारला तुमची बँक सीडिंग आहे का. आपण तिथं हो लिंक हो असं क्लिक केलं होतं. तर नंतरून त्यांना पण ह्या गोष्टी अडचणी येतात हे त्यांना पण माहीत नव्हतं शासनाला. नंतरून पैसे ज्यावेळेस ते क्रेडिट करायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांना असा हे प्रॉब्लेम रेक्टिफाय झालेला आहे. जर आधी झाला असता हा प्रॉब्लेम तर आता एवढ्या महिलांना अडचण आली नसती. जवळजवळ सगळ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले असते. पण तरी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. सगळ्यांना पैसे भेटतील. पण आपले सगळे डॉक्युमेंट जे काय आहे ते क्लिअर असणं गरजेचं आहे. तर काय आवश्यकता लागली, कुणाला काय प्रॉब्लेम वाटला तर नक्कीच ह्या कमेंटमध्ये कळवा. आमचे सगळे व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला मनामध्ये कोणताही डाऊट राहणार नाही आणि दुसऱ्यांना पण हेल्प करा जेणेकरून त्यांना पण
ह्या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद.